संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती अक्कलकोट येथे काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला। त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ म्हणून आज आम्ही नांदेड जिल्हा कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत। त्या महाराष्ट्रामध्ये भाजप आणि RSSच्या वतीनं पुरोगामी विचाराच्या लोकांना संपवण्याचा कट घातलेला आहे। हा कट म्हणजेच महाराष्ट्राला कलंक लागलेला आहे। अशा RSSच्या लोकांना आम्ही कधी भी घालणार नाहीत। प्रवीणदादा गायकवाड झालेला हल्ला हा तमाम बहुजनवादी नेत्यावरती आणि मराठा समाजावरती झालेला हल्ला आहे असं आम्ही मानतो। असे हल्ले कित्येकदा होत राहतील, पण संभाजी ब्रिगेड जेव्हा हल्ला झाला तेव्हा आक्रमकच झालेला आहे। तो कधी थांबलेला नाही, थांबणार नाही आणि भविष्यातही येणाऱ्या अशा जे काही लोक डोक्यावर काढण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही ठेचून काढल्याशिवाय राहणार नाहीत। खऱ्या अर्थानं हा हल्ला म्हणजे संघटित गुन्हेगारीचा हल्ला आहे। हा हल्ला म्हणजे पूर्वनियोजित कट आहे। हा हल्ला म्हणजे बहुजनवादी नेत्यांना संपवण्याचा हा हल्ला आहे। असे अनेक नेते इथल्या कटकारस्थान करून काही लोकांनी संपवले आहेत, पण त्यांना आणखी त्यांचे मारेकरी सापडले नाहीत। मला कदाचित असं वाटतं कालचा हा हल्ला झालेला त्यापैकीच्या लोकांनी हल्ला केला हे मारेकरी कदाचित कलबुर्गीचे असू शकतात, कदाचित दाभोळकरचे असू शकतात, पण अशा लोकांना महाराष्ट्र शासनानं बोखार सोडणं म्हणजेच इथल्या बहुजनवाद्यांना संपवण्यासाठी सोडलेला आहे का, हा प्रश्न सरकारला आम्हाला विचारायचा आहे। खऱ्या अर्थानं हा जेव्हा आम्हाला प्रश्न पडतो की बहुजनवादी चळवळी जेव्हा इथं सातत्यानं काम करतात, बहुजनाचे डोके साफ चांगले करण्याचं काम करतात, तेव्हा इथल्या ब्राह्मणवादी लोकांच्या बुडाला आग लागते आणि ही आग म्हणजेच खऱ्या अर्थानं कालचं प्रकरण आहे। अशा लोकांना आम्ही कधी भीक घालणार नाहीत। 100% आम्ही येणाऱ्या काळामध्ये अशा लोकांना रस्त्यावरती पळू मारल्याशिवाय संभाजी ब्रिगेड राहणार नाही। एवढं बोलतो। जय जाऊ।